नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीमध्ये सभापती वैशाली रेठे या आरूढ झाल्यापासून पंचायत समितीच्या विकासाकरिता सतत झटण्याचा त्यांनी दृढ निश्चय बांधला असून माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्याकडे ही विविध विकासात्मक कामे मंजुरीकरिता सभापती वैशाली रेठे यांनी पाठपुरावा सुरू केल्याने या कामाचा प्रशासकीय मंजुरीकरिता माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी सुद्धा सतत पाठपुरावा प्रशासनाकडे केलेला आहे। नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीमध्ये 43 लाखाचे नवीन फर्निचर करिता निधी मंजूर झाला असून नवीन फर्निचर खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे। लवकरच हे फर्निचर उपलब्ध होणार आहे। त्याचप्रमाणे पंचायत समिती समोरील जागेमध्ये वॉल कंपाऊंड आणि भव्य प्रवेशद्वारचे सुद्धा काम सुरू होणार आहे। येथे पंचायत समितीची भव्य अशी इमारत बांधण्यात आली असून त्याला वॉल कंपाऊंड नव्हते, त्यामुळे हे काम सुद्धा लवकर सुरू होणार आहे। येथील पशुसंवर्धन दवाखान्यातील कर्मचाऱ्यांकरिता तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांचे नवीन निवासस्थाने बांधकाम करणे आणि पशुसंवर्धन दवाखान्यामध्ये जनावरांना पिण्याच्या पाण्याचा धरमाळा बांधकाम करण्याबाबत सुद्धा माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्यासह जिल्हा परिषदेकडे आपला सतत पाठपुरावा सुरू असल्याचे सुद्धा सभापती वैशाली रेठे यांनी सांगितले। पशुसंवर्धन दवाखान्याची जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी प्रशस्त अशी नवीन इमारत बांधण्याकरिता शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे। लवकरच याबाबत सर्व सोयीस्कर पूर्ण करून याची बांधकाम सुरू होणार असून याकरिता माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी अथक प्रयत्न केल्याने त्यांचे आभार सुद्धा सभापतींनी व्यक्त केले आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।